हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा बोला ना ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. काय कधी तर अनुभव शेअर फोन. करायचा आहे? हो. कधी तर सुशीला फोन. ताई. त्या दिवशी फोन केला होता. हा 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 हा. ओळखलं का? सुशीला ताई ना. हा हा. मग ओळखणार नाही का? आई काकी आवडते की काकी म्हणजे ताई किती वर्ष झाले, वर्ष होऊन गेले मी अनुभव सांगितलेला अजून लक्षात राहिलं. आवाज कळतो ना ताई. हा. आई कसलं. काय अनुभव झाला ताई आता? आता हेच असे आपले छोटे छोटे स्वामींचे अनुभव चाललेत. आणि ते ग्रुपला नाही का, माझे पहिले मी ग्रुपला जॉईन होते ना. हा हा हा. तर मध्ये डिस्प्ले केला मोबाईलचा, मग ते तुमचे सगळे अनुभव काहीच मला ऐकायला भेटत नव्हतं. मोबाईल पण नव्हता. अच्छा आणि अच्छा. ते प्रदीप दादांच्या मठात पण जायचं ना, मग ते हम्म. त्यांचं जे आरती वगैरे चाललेलं सगळं ऐकायला भेटायचं ना. हा 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 हा. मग ते ग्रुपला जॉईंट होते, मग ते ग्रुपला जॉईंटच नाही तर मला काहीच भेटेना. आणि तर मला लिहिता वाचता येईना. आई ग. हा हा हा. आणि मग म्हणलं काय करावं काय करावं, मग पोराकडून घेतलं तुमचा नंबर लावून. अच्छा. ते ते असं त्यावेळेस मला लावता येतं. तो गेल्याच्या नंतर आता पहिली पोरगी होती तर तिचं पण लग्न झालं. हा हा हा. घरी एकटीच असते, मग मला लावता येत नाही ना फोन. हो बरोबर आहे, आणि मग बरोबर. मी त्याच्यातून 2-3 वेळा फोन केला, तर मग तुम्ही असं मी अनुभवातून ऐकलं ना का तुम्ही नाही का, हा म्हणजे वेळ नसतो तुम्हाला. हा, सध्या जरा बिझी झालीये. आता हम्म. 2-4 महिन्यामध्ये मी मोकळी होईल व्यवस्थित. हा, मग मी त्याच्यामुळे म्हटलं लावा का नाही लावा का नाही. त्या म्हणलं ते ताई म्हणतील हे काय सारख्या सारख्या मला मिस कॉल देतात, फोन करतात. म्हणलं आता काय नाही नाही करावं. नाही, असं काही नाही. किती हम्म. पण वेळा करा ताई, मी बघून ठेवते. हम्म. आणि मग जेव्हा मला वेळ मिळाला, आता आता काय होतंय, आठवड्यातनं म्हणजे कधी वेळ मिळतो कधी नाही ना. हम्म. मग रविवारी मी सगळ्या मिस कॉलला, हम्म. जेवढ्यांचे फोन आलेले असतात हम्म. सगळ्यांना मी मिस कॉल देतेच. मग ज्याला वेळ असेल तो शेअर करतो. हा, बरोबर आहे ना. मग हम्म. त्याच्यासाठी मी प्रयत्न करत होते नाही का. तर मला वेळ भेटला तर तुम्हाला नव्हता. हा म्हणलं हा हा. काय करावं, कसं सांगावं, काय करावं मलाच काही कळेना. असं तर लय हे व्हायचं. हा हा हा. अनुभव शेअर करण्यासाठी नाही का, मागे मी केलं होतं तुम्हाला, ते मिस्टरांनी नाही का म्हणलं फाशी घेतली असं तसं. माहिती मला, हो ना ताई. हा, मग त्यावेळेस केला होता. हम्म. तर त्याच्यानंतर मग तुम्हाला नाही म्हणले मी चाकणला गेले, हॉटेल घेतलं असं तसं. हो हो हो. नंतर अहो ताई तिथे गेले, चाकणला गेल्याच्या नंतर त्या माणसाने आम्हाला लय असं नाही का टॉर्चर करायचं, असं नाही का त्याच्या याच्यामध्ये वागायसारखं, त्याच्या हो. म्हणण्यानुसारच वागायसारखं करायला लागला. हा हा. तिथून कुठेतरी स्वामींचं नाव घेऊन घेऊन तिथून सटाकलो. ओ. हं. म्हणजे काय झालं होतं तिथे? तिथे म्हणजे ते म्हणले आम्हाला, म्हणले तुम्हाला आम्ही ना, हॉटेल होतं ना त्यांचं. हा 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 हा. ते म्हणले चालवायला देतो थोडे दिवस नाही का, तुम्ही रोजारोजी करा. हा. आणि मग म्हणले मी तुम्हाला परवडलं तर मग मी तुम्हाला चालवायला देतो. तर अच्छा मग अच्छा म्हणलं अच्छा. आम्ही म्हणलं ठीक आहे. आणि हा तिथे गेल्याच्या नंतर अहो धंदा बिंदा वाढायला लागला, असं तसं व्हायला लागलं ना. हा हा हा. तो आम्हाला कुठं जाऊनच देत नसे. त्याला विचारायचं मग तर जायचं, तो असं नाही का आम्हाला एकदम माणूस कसं ते, म्हणजे त्याचं परमिशन घ्यायचं तरच. हुकुमशाही, सगळे हुकुमशाही. हा हा, तसं करायला लागला. हा बाई कसं नंतर नंतर आम्हाला भीतीच वाटायला लागली. म्हणजे हा माणूस डेंजरच दिसते. हा आणि मग कसं तरी स्वामींचं नाव घेऊन घेऊन तिथून सटकलो आम्ही. हा हा हा. तर ते फोनवर दम द्यायला लागला, असं तसं नाही का. का तुम्ही बरं? निघून गेले असं तसं. दम द्यायला लागला? हा. बापरे. हा, मग आम्ही कसं तरी बाई स्वामींचं नाव घेऊन आलो इथं गावाला परत. हा हा. पहिलं त्याच्या भरवशावर सगळं मोडून तोडून गेलतं, काहीच नव्हतं ठेवलं घरी. अरे बापरे. हा. जनावरे बिनवारे सगळे होते, सगळं नुकसान झालं. अरे बापरे. हा हा. लय म्हणजे लय तवा पूर्ण असं नाही का, हा हा हा. साडेसाती मागे लागल्यासारखं असं, म्हणजे अय्यो. हा हा. कोणीच कोणाच नव्हतं राहिलं. पण आता त्याच्यानंतर मग मला असं होते ताई, हा का असं मोबाईलला ऐकून नाही का, ही हा. स्वामींची सेवा करा, ती सेवा करा, असं करा तसं करा. हा, ते पण खूप होऊन जातं.
होतं, पण मला लिहिता वाचता येत नाही ना, मग त्यामुळे काय होतं माहिती का, का आपल्याला त्यातलं लिहिता वाचता आलं असतं ना, म्हणजे त्याची अजून आवड निर्माण झाली असती. हा आणि हा ते लिहिता वाचता येत नाही तर ते म्हणजे काय असं हे होतं नाही का, नेमकं काय करावं, कोणाला असं आपण कसं म्हणते, कशाला धरावं, कसं काय सोडावं, काय करावं असं तेच कळत नाही. अच्छा अच्छा हा 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 आता मग आपला एक शेतीचा विषय होता. आमची एक एक दीड एकर शेती नाही का दुसऱ्याच्या नावावर लागलेली. अरे 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 हा हा हा, म्हणजे ते असे केले त्यांनी का माझ्या सासऱ्यांचा वडील होते ना, हा हा ते पूर्वीचे लोक अडाणीच होते ना, शाळा वेळा बरोबर. नव्हते काय नव्हते, मग त्यांनी काय केलं, हम्म. असं गहाण म्हणजे कसं ठेवतो आपण गहाण म्हणून ठेवलेली शेती अच्छा दीड अच्छा एकर हा हा 200 रुपये 200 रुपयासाठी ठेवलेली ती शेती. बापरे बघा त्या लोकांनी काय केलं, त्यांचे तलाठी कोणतरी नातेवाईक होते त्या काळामध्ये ना, हा हा ते हा हा गहाण ठेवलेली त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली. बापरे बघा दीड एकर आणि ती पण म्हणजे ते म्हणजे आमच्या सासऱ्यांचे वडील होते ते मेले आणि त्यांनी नाव ते पण मेले. अरे आणि ते बापरे पण की कोणाला त्यांना पण माहित नाही काही, आम्हाला पण माहित नाही त्यांच्या नावाला आहे. आणि हा म्हणजे ते असं मारणच होतं ना, म्हणजे असं काही पिकत नव्हतं. बरोबर बरोबर आणि हा हॅलो शेती आम्हीच करायचं. तुमचा आवाज हे होतोय हं, ताई कट होतंय का? हा मध्ये मध्ये आता येतो का? हो हो हा तर मग मग ती शेती आम्हीच करीत होतो. अच्छा अच्छा हा ते आतापर्यंत आम्हीच करीत होतो. मग त्याच्यानंतर त्यांना म्हटलं बाबा तुम्हाला थोडंफार काय आहे, चुकून झाले असं नाही का पहिले लोकांकडून, तर मग तुम्हाला थोडंफार पैसे देतो हा आणि आम्हाला आमची नावं करून द्या. हा 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 ते नाही म्हणतात, डायरेक्ट म्हणतात नाही नाही जमणार नाही. तर आता आम्ही नीट म्हणजे नाही का ज्वारी करायला गेलो, हा ते हा आडवी आली आम्हाला. अगो बाई हा नाही करायचे, अजिबात नाही करायचे. ही पण म्हणते मग आम्ही तपास केला तर आमच्या सासऱ्याच्या वडिलांचा त्याच्यावर सही नाही, अंगठा नाही ना, हा 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 त्या सातबाऱ्यावर अंगठाच नाही. मग ते ओ मग ते सातबाऱ्यावर अंगठा नाही म्हणून आपल्याला हे कोर्ट कचेरी हे काही माहिती नाही. बरोबर बरोबर हा तेव्हा याच्यातले काही अनुभव पण नाही, मिस्टरांना नाही आणि आम्हाला पण नाही, ते दिराला हो त्यांना हो पण नाही, कोणालाच काही याच्यातला अनुभव नाही. मग असा एक माणूस भेटला तर हा तो हा म्हणला मलाच त्यातलं सगळं माहिती आहे, मी करून देतो. हा मग हा हा त्याला मग तो म्हणला, आम्हाला म्हणला काय म्हणला, 1,00,000 रुपये द्या मी करून देतो. बघा कशी लबाड हा, आता मग म्हणले याला 1,00,000 रुपये द्यायचं, हा माणूस असलाय, तो असलाय का, तो माणूस पण लय म्हणजे नाही का आपल्याला पहिल्यांदा चांगला वाटला, पण आता कळतंय तो माणूस पण लय हे असा लबाडच असतात अख्खा लबाडीचा धंदा आहे त्याच्याकडे बी. बघा तर मग मी म्हणलं तुमच्याकडून प्रदीप दादांचा नंबर भेटेन, त्यांच्याकडून काही सेवा भेटेन का, हा हा कारण का आपल्याला भेटलं पाहिजे हा हा त्याच्यासाठी चाललं होतं. हा हा अजून मग तर काय अनुभव काय आला तुम्हाला मग सांगते ना तुम्हाला. हा 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 तर मग त्याच्यानंतर आम्ही ते चाकणवरून आलो ना, ते हम्म सांगायचं राहिलं ना, त्याच्यानंतर मग मी स्वामींची सेवा करायला लागले. हा मी काय करते, मोबाईलवरती मला वाचता येत नाही, मग मी मोबाईलवरती तारक मंत्र लावते. हा हा मग तारक मंत्र लावलं तर तेवढं मनाला शांत वाटायचं, नाही तर चिडचिड व्हायची असं नाही का. हा 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 स्वामींपाशी बसल्यावर काय म्हणू, काय बोलू, काय नाही का, जपमाळ करायला पण असं इच्छा होत नसं. हा सगळं हा सगळी अख्खी असते नाही का निगेटिव्ह. हो 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 बरोबर आलं लक्षात हा मग तिथं गावाला छोटस आपलं हॉटेल होतं, ते बंद केलं, ते चाकणला गेलो तिकडं ते तसं झालं. हा त्याच्यानंतर इथं गावाला आल्याच्या नंतर मग मी माझे दागिने गहाण ठेवले. हा हा मग दागिने गहाण ठेवल्याच्या नंतर 2-4 गाया घेतल्या. हा हा 5 गाया आहे आता. अरे वा आणि हे पण भरपूर स्वामींची भक्ती करते. ते कोणते 2-3 अध्याय वाचतात हा हॉटेलमध्ये बसूनच. हा आणि आणि अध्याय वाचतात, संध्याकाळ सकाळ स्वामींची आरती करतात. अरे वा हॉटेलमध्ये पण नाही का, हॉटेलमध्ये पण स्वामींची फोटो आहे. अरे वा हा आणि त्यांना एवढे वेळ लागले ना, मग आमच्या गावामध्ये केंद्र आहे ना, हा आता हा नवीन 1-1.5 वर्षापासून उघडले केंद्र. मग मी स्वामींना म्हणलं, का हो स्वामी,
मी तुमच्यासाठी नाही का प्रदीप दादांच्या मठात जात होते. हा 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 हा. 2-3 वेळा गेले. पण अरे वा. काही हा अडाणी असून मी कमीत कमी 4-5 तरी शेवेकरी घडवली. अरे वा. हा. आणि मग दादांच्या मठात 2-3 वेळा गेलेली मी. हा हा परत हा परत मग म्हणलं स्वामी मला काही लिहिता वाचता येत नाही, पण तुम्ही हम्म. नाही का असं हे करून घ्या, नाही का मला तुमच्या शिवाय कोणाचा आधार हा नाही, असं नाही तसं नाही, असं बोलले. मी त्यांच्यासोबत बोलायचे. हा 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 हा. तर मग नंतर माझं हॉटेल पण व्यवस्थित थोडंसं चांगलं इथं नाही का चालायला वा लागलं. वा 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 वा. किती आणि छान. हा. आणि मग हे पण आरती करता. मग ते म्हणतात स्वामी आम्ही काहीच करणार नाही, हे वावराचं एवढं आमचं नाही का, तुम्ही सगळं तुमच्यावर सोपवले आम्ही. हा तुम्ही हा. आम्हाला चांगली बुद्धी द्या, आमचे आम्हालाच भेटू द्या आणि आपल्याला लोकांचं नकोय. अगदी बरोबर. असंच हा विचार पाहिजे. हा. आपल्याला कोणाचं नकोय. आणि काही 2-3 महिलांचे नाही का संसार मोडले होते. मी ते नाही का त्यांना सपोर्ट केला. का अरे वा. का तुम्ही असं नका, नाही का आता ती एक महिला होती, तिचे मिस्टर नाही का दुसऱ्या बरोबर असे हे करत होते. अरे तर बापरे. हा. ती बाई पारे ना अशी नाही का विहिरीत जीव द्यायला, इकडे मी आत्महत्या करण, असं करण आई तसं करण, गं. हा हा अशी लय येड्यावानी करायची होता. हा हा आणि तर तिला मी वाचवलं का तू काहीच करू नको, फक्त स्वामींकडे जा म्हणलं. हा 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 हा. माझा तो एक स्वामींचा अनुभव. तिच्यासारखीच माझी पहिली परिस्थिती झाली. माझा 2 वेळा ताई संसार मोडला होता आ. पूर्ण. हा. 2 बापरे. वेळा. एक तर आता ते मी दुसऱ्या अनुभवात सांगेन तुम्हाला. हा लय हा मोठा होईल. हा हा हा. हा लय मोठा होईल. तो लय डेंजर आहे. तुमच्या जरा अंगावरच काटा येईल. हो. हा. बापरे. माझे लय डेंजर म्हणजे लय डेंजर आहे. आणि मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले ना, काय अडाणी असून, मी हा. तो अनुभव तुम्हाला सांगेन. हो हो नक्की. मला स्वामी कोण आहे, काय हे काहीच माहित नव्हतं. हा आणि हा. त्याच्यात ते पहिल्यांदा तो अनुभव होता, तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर अंगावर काटे येण्यासारखं आहे. तर बापरे. मी त्यावेळेस मी ते स्वामी, मला माहित नव्हतं स्वामी कोण आणि कोण काय नाही का. हा हा आज हा. आमच्या दोघांची अशी जुडी होती, त्या अडाणी मी अडाणी, पण माझे मिस्टर नाही का 10वी शिकलेली. आणि अरे बापरे. कोणी म्हणणारच नाही, हे अडाणी होते. आणि हे आम्हाला असं जर चाललं ना म्हणजे काय जोडी भारी असं नाही का, हा हा असं म्हणायचं. हा असे म्हणायचे. आणि अचानक ताई कुठून एक बाई अशी पैदा झाली ना, हा. का तिने माझं पर्यंत नाही का संसार तोडून टाकला होता अरे 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 अरे. पूर्ण. आणि बाप. मग मी असं नाही का महादेवाच्या एक दिवस देवळात गेले, खूप रडायची, सगळं करायची, सगळं सगळं जे नाही त्या गोष्टी करायची. मी सुद्धा कधी कधी पोरांना घेऊन पार विहिरीपर्यंत जायची. बापरे. हो. का आपल्याला जीवन नकोच का, घरची पण सपोर्ट करीत नव्हती ताई. मला घरच्यांनी पण लय छळावली. आई ग. कोणाचा आधारच नव्हता. एक बरोबर. एक एक दिवस पोरं उपाशी घेऊन झोपलेली मी. बापरे. लय मग इतका डेंजर अनुभव आहे ना, तुम्ही म्हणताल का तुम्ही जगल्यात कशा नाही. माझ्या अंगावरती असे नाही का हं. इतके मोठमोठाले ओळ असायचे ना, डॉक्टर लोक सुद्धा असे बघून भीती वाटायची त्यांना. बापरे. असं लाकडानी बिकडानी कशाने पण मारायची. ती बाई तसली डेंजर होती ना, ती तुम्हाला बापरे. सांगते गड्यासारखीच होती. हो. असली डेंजर होती ना, तिला बघितलं तरी माणूस असं बघून चक्कर येऊन पडायची. गड्यांना सुद्धा घाबरत नव्हती. गड्यांसंग म्हणलं तरी धुरायची अशी. मग ती मारायची का? ती नव्हती मारीत, तिकडे डायरेक्ट आहे ना, हे जर गावाविवात नाही गेले, आम्ही रानात राहायला, हा 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 हा. गावात नाही गेले का ती डायरेक्ट घरी यायची गाडी घेऊन. तिच्या अशी 4 चाकी गाडी होती बघा, बापरे. रिक्षा सारख्या त्या नवीन पांढऱ्या गाड्या नव्हत्या निघलेल्या का, हा 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 हा. तसली गाडी होती. आणि बाई. पोरग 8वीला, पोरगी 7वीला असं असायची. बापरे. 5वी 6वी 7वीला. 2 महिने आई वडिलांच्या इकडे होती मी पोरांना घेऊन. हो. तिथं काम करून खायची ताई, खोटं सांगत नाही. सारखी म्हणायची स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणून. हा एक दिवस माझी एक मैत्रीण होती, ब्लाऊज शिवत होती. ती मला म्हणली का हो किती बाई तुम्ही लय टेन्शन मध्ये असताय म्हणली, पहिल्यासारख्या दिसत नाही मला फ्री. हा 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 हा. मग मी लागले रडायला. आई काय झालं? ग. म्हणजे काय झालं तुम्हाला हो? मी मग लय रडायला लागले. मला काय का रडूच आवरणा. असं कोणाचा सपोर्टच नव्हता, आधार पण नव्हता. बरोबर. आई बाप पण साधे भोळेचे. हो हो आणि हो. भाऊ भाऊ ते कोण कोणाचे असतात हो. नाही बरोबर, एका लिमिट पर्यंत असतात, नंतर त्यांचे पण संसार असतात ना.
आणि ते पण म्हणजे त्यांचे ते बाहेर असायचे. हा, बरोबर. आणि आमचं म्हणजे साठलोट आहे. म्हणजे माझी नंद हो माझ्या का? भावाला अरे वा. आहे. हा. हा, माझ्या भावालाच आहे माझी नंद. हा. आणि ती पण भावाला घेऊन इथं आमच्या घरीच असायची. माझा भाऊ पण एकदम भोळापाटी लय भोळापाटी असं नाही का. हा, त्याचं हा, काही हा. काही चालत नव्हतं. तेव्हाच बघायचं पण त्याचं काही चालतच नव्हतं ना. हा, हा. त्याला बरोबर. मस्त वाईट वाटायचं पण ते असं नाही का आपण कसं म्हणतो निगेटिव्ह असल्यावर नाही का काही सुचतच बाई नाही. माणूस गं. गुरफटून जातं कसं काही सुचत नव्हतं. हा, हा. आणि मग मी नुसती कामाला गेले तरी कोणासोबत बोलत नसायची. नुसती स्वामी स्वामी समर्थ मला येतच नव्हतं हो काही का? ना. अरे वा. नुसते स्वामींचं स्वामी होते हा हो तुमचे? हा. नुसतं स्वामींचं नाव घेते. हम्म, मग हम्म, पहिले स्वामींच्या याच्यात कसे आले का ती बाई एक मला म्हणली अगं ते आपल्या इथे केंद्र भरते म्हणजे स्वामींचं हम्म. तुम्ही मी म्हणलं ना तुम्हाला ती माझी मैत्रीण होती मी तिच्याकडे गेले ती म्हणली का तुम्ही का हो एवढ्या टेन्शन मध्ये हा, तर हा, हा. मी तिला सांगितलं म्हणलं अगं अगं असं असं आहे म्हटलं मला लय मारतात माझे मिस्टर आणि ती बाई तर म्हणलं त्यांना सोडितच नाही आणि ती हा. म्हणते का जेवढी माझ्या बापाकडे इष्ट केलं मी सगळी तुमच्या नाव करून देईन पण तुम्ही माझ्यासोबत राहायचं. बापरे. हा ती डायरेक्ट अशी म्हणायची. तिने म्हणजे पूर्ण घरातली माणसं पण वेडी केली त्या बाईने. बापरे, बघा. हो हा. आणि ती हिंडायची घेऊन डायरेक्ट यांना तिची शेती बघायला नेली घर बघायला नेलं. बापरे. आणि मग तिला हा मिस्टर नव्हते का? हं? तिचं लग्न नव्हतं झालं का? अहो तिचं लग्न झालं ती अशी लय जणांसोबत होती. अशी ना हो. ती बाईच लय फालतू होती. लय म्हणजे लय फालतू होती इतकी होती ना हा. ती दारू पण प्यायची तंबाखू खायची गोवा खायची आणि आमची माणूस एवढा चांगला होता त्याला कसं काय फसवलं काय माहिती तिने. अरे, 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 अरे. चार चौघात बसणारा उठणारा माणूस असं नाही का. अरे बापरे. आणि तुम्हाला सांगते फक्त ती कशाला बोलली हा, पहिल्या तुम्हाला मी सांगितलं ना पहिल्या अनुभवात का 2 ट्रक होते आमच्याकडं. हा, हा. तिला वाटलं यांच्याकडे वाळूचा धंदा बिंदा आहे पैसा बिसा आहे म्हणून त्याला बोलली ती. हो, बघ किती लबाड. हो हा. आणि ती बाई तुम्हाला सांगते ना ती बाईने मला सांगितलं का बाई तू आहे ना स्वामींचा मठ भरतोय तिथं जा म्हणली तिथे एक ब्राह्मण येते हम्म. ते सांगतोय म्हणली बरं का. हा, हा, हा. ते सांगते म्हणली का असं असं कर तसं तसं कर. हा, हा. मग तिथून लय लोकांना फरक पडला म्हणजे तुम्ही जाऊन तर बघा. कुठला ब्राह्मण? कुठल्या इथं केंद्रात? कवठे माई अच्छा. हा, हा, हा. कवठे माई आणि काठापूर इथं काठापूर मंचरच्या तिथं आहे ना मंचर आहे ना माहिती तुम्हाला. हो, माहित आहे, माहित आहे. हा मंचरच्या तिथं काठापूर गाव ते मंचरलाच राहिलंय पण त्यांचं गाव काठापूर आहे. हा. तर मग ते काका आहे ना त्यांनी बरेच 7-8 केंद्र उघडले असे अच्छा. हा, स्वामींची. हा. तर मग म्हणली तुम्ही त्यांच्याकडे जा तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी मार्ग भेटेल. हा, 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 हा. मग काय मी गेले आहो त्यांच्याकडे बरं का. हा, हा. आणि मग? पण मग त्यांच्याकडे गेले तर त्यांनी म्हणले हे पुस्तक वाचायला लागेल तुम्हाला ते पुस्तक खंडोबाचं पुस्तक दिलं ते चतुरश्रृंगीचं ते कोणतं असतं हा, हा, हा. ते एक पुस्तक दिलं परत तुम्हाला सांगते 4-5 पुस्तकं दिले. आता हम्म. मला कुठं वाचता येते म्हणलं आणि बरोबर. एक जपमाळ दिली. हा, आता मला ते वाचायलाच येईना. हा, तर आता हा. मी कसं वाचणार तर ते म्हणले तुमच्या पोरांना वाचायला लावा. अच्छा. हा, हा. अहो ताई मी एवढे डिप्रेशन मध्ये गेलते ना तुम्हाला खोटं सांगत नाही. मला जपमाळ करायची म्हणलं ना ती कशी करायची ती पण माहित नव्हतं. मी काय करायची हा, तारक मंत्र ते 8 वेळा किती 11 वेळा म्हणायचं ना. हा, हा, हा. ती लक्षात राहत नसतं मी 11 खडे घ्यायची किंवा 11 काही पण 11 घ्यायची आणि मग ती जपमाळ करायची. बापरे. एवढी मी डिप्रेशन मध्ये गेलेली होती. हा. आणि मग त्यांनी ते माझी पोरं घरातले म्हणते ना ही काय करते काय नाही मग आम्ही दरवाजा लावून घ्यायचो आणि माझी पोरं ते म्हणायचे तारक मंत्र ते हा. पुस्तक वाचवायचं मी म्हणजे स्वामींना म्हणजे तुम्ही कसं बी घ्या हे करून नाही का बरोबर. माझा काही इलाजच नाही. बरोबर. फक्त एक दिवस अशी रडायची स्वामी पुढं लय रडायची ढसा म्हणलं स्वामी माझ्या मिस्टरांचा म्हणजे मला एक फोन तरी येऊ द्या. आई अहो गं. ताई खोटं सांगत नाही असं म्हणताना लगेच फोन आला. 2 महिने हा. हा 2 महिने नाही फोन केला पण मी नुसतं असं म्हणले त्यांना लगेच फोन केला मला. म्हणजे घरी आलेच नाही 2 महिने? 2 महिने घरी आलेच नाही उलट माझ्या देखत दुसऱ्यांना घेऊन हिंडायचे पण घरी नव्हते येत. बाप रे. हो आईच्या घरी होते ना मी. हा, हा, हा. इथं राहिले तर मग मला मारायचे. आई गं.
मग मी आईच्या इकडे होते 2 महिने. तर 2 महिने मी असे काढले का सजा भोगल्यासारखे काढले. बापरे. आणि मग असंच नंतर मग नंतर नंतर थोडे मग किती दिवसाने आले घरी ते? नंतर आहे ना, मग मला एक जणांनी सांगितलं का नाही का तुम्ही स्वतः होऊन जा घरी हम्म. आणि काहीच बोलू नका, हा नाही का हा पोरांसाठी जा म्हणून. हा हा हा. तर मग मी स्वतःहून घरी आले ताई. त्याच्यानंतर त्या स्वामींनी त्या असं हे केलं ना, त्या बाईला एवढी मारली ना गावातल्या सरपंचानी, इतकी मारली ना तिच्या अंगावर कापडच ठेवलं नाही. अरे वा. ती जुनी तर म्हणजे ती त्या गावातली नव्हती का? त्या गावातलीच होती ती, पण ती नाही का इथून पाठीमागे बाहेर होती आणि ती नेमकी आता 1, 2, 4 वर्षापूर्वी इथं आलेली होती नाही का. अच्छा अच्छा अच्छा. ती ज्याच्याकडून पैसे भेटना ते संग छिंडायचे रात्री पण दिवसा पण. शी. हा, असली होती ती बाई. किती घाण सांगायचं लोकं. सांगायचं सुद्धा अहो कसं तरी वाटते, पण माणूस कसं आता हो हे हो. सांग. तर बरोबर. इतकी मारली ना ताई, तिला रक्त पडसर मारली. तिला मुलं बिलं? तिला काहीच नव्हतं. ती तुम्हाला सांगते ना, ती बाई इतकी असली जाड होती ना, 4 बाया आपल्यासारख्या 4, 5 बाया होती ना, असली होती. ओ. अंगावर असं पदर बिदर फेकून द्यायची, ती डायरेक्ट गड्यासारखं करायची. बाई ग. लय डेंजर. म्हणजे तुम्ही म्हणसान काय आता हे सांगायजोगं सुद्धा नव्हतं. सांगण्यासारखं नाही. बरोबर. हा. काय सांगायजोगं सुद्धा काही गोष्टी नाही, अशी बरोबर. करायची. हा. हम्म ती म्हणायची हिचं काय करू काय करू. तिला असं वाटायचं की हिला काय करू, काय हिला संपू का काय करू. बापरे. हा, मग तिला वाटलं हीच माझा प्रॉब्लेम आहे ना त्यांना, हा. हिला काय करू असं म्हणायचं. बापरे. आणि कठीण मग असतात ना लोक. हो, मग सांगते काय तुम्हाला, मला एवढंच आहे म्हणजे आपले जेवढे स्वामींचे सेवक आहेत ना, हा ज्यांना माझ्या म्हणजे मला एवढंच सांगायचे तुम्हाला का ज्यांना माझ्यासारखं दुःख असेल ना हे अशा गोष्टीचं, हा त्या लेडीजनी कधी पण आहे ना नवऱ्याच्या मागे लय पळू नये. हा. कारण त्याच्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो, कितीही चांगला नवरा असेल. बरोबर आहे. खरं. मला फक्त एवढंच सांगायचंय का तुम्ही त्याच्या मागं पळण्यापेक्षा स्वामींच्या मागं पळा, सगळं व्यवस्थित होईल. सगळं छान होतं. खरंय खरंय. हा, कारण त्याच्या मागं पळलं तर आपल्याला मारच खायला लागते. दुसरं काहीच विषय नसतो, कारण ती पुढची व्यक्तीने त्याला तसं केलेलं असतं ना. केलेलं असतं. फक्त त्यामुळे तुम्हाला सांग स्वामींचा धावा करायचा. स्वामी सगळं बरोबर करतात. मी सांगते तुम्हाला, मी जर मध्ये असं मी सारखी खुरपायला गेले किंवा काही कामाला जर शेतात गेले ना, तर फक्त हा. स्वामी समर्थ. कोणत्या बाई संग बोलत नव्हते. आई जर आईने विचारलं तर मी तिच्यावर चिडायची, तुम्ही माझ्या संग बोलू नका म्हणून. मला बोललं कोणतरी चिडचिड व्हायची. ते मी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी सारखी म्हणत राहायची. आणि मग तुमची मग बहिणी काय नाही बोलायची? वहिनी नव्हती ना जवळ. अच्छा. हा आई आणि वडीलच होते. वहिनी तिच्या माहेर असते, तिला भाऊ नाही ना. हा हा. ती तिकडं असते वहिनी. अच्छा आई अच्छा. हा आईच्या इकडं. आणि इथली वहिनी जी होती माझ्या शेजारी होती ना, हा हा. आता ही स्टार्टर लोट असल्यामुळे तिला माझं सुखच नव्हतं ना. ती उलट बरं. ते बायला सांगायची का हिला घे आणि तिकडे लांब नेऊन हाणा, आमच्या देखत काय करू. बघा हा किती बेकार असतात हो. हा, सासूनी पण लय छळलं, लय छळलं. आता मध्ये ते तुम्हाला फाशीचं मी म्हणलं होतं ना, हा हा सासूमुळेच झालं. तिच्यामुळेच झालं. ती नंदे ना, हा हा हा. ते असे त्रास द्यायचे मला. शेवटच त्रास दिला तिने. बाई ग. मुलं चांगले आहेत ना पण तुमचे? हो, मुलगीची माझ्या ती नर्सिंग कोर्स झालाय, हं. JNM झाली. हा हा हा. तर JNM झाले तिचं. तुम्ही मी मागच्या एका अनुभवात ऐकलंय का, ज्याचं JNM झालेलं असेल ना, तर नाही का सरकारी मध्ये जागा फॉर्म भरायला. हा 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 हा. मी आता 4, 5 दिवसापूर्वी तो अनुभव ऐकलाय. मी आता असं शेतात कामाला गेले ना हा हा किंवा हा. असं घास वगैरे कापायला लागतं मला गायांना ना, तर मी गेले ना तर ते तुमचे हे अनुभवच ऐकत असते. हो का? अच्छा. हा हा. हा, मग आपल्याला दुसरं काय, समजा आता हं. एखाद्याला एवढं तर कळतं ना आपल्याला, बा स्वामींपासून ह्या बाईचं हिला किती बरोबर चांगलं झालंय, हिचं किती हे झालंय, हे कळतं ना बरोबर. आपल्याला. नाही खरं खरं. बाकीची सेवा येतं, वाचता येत, लिहिता येत, हे तर कळतं ना आपल्याला. अगदी अगदी अगदी. तेवढं तरी मी करते. आणि ताई मला असं म्हणजे नाही का तारक मंत्र म्हणता येत नाही ना, तर मी हा. काय केलं, 2-2.5 हजाराचा साऊंड आणला मोठा. बाई ग. हा, आणि माझ्या मोबाईलला ते पोरांनी मला ते हे करून दिले.
मी त्याच्यावर लावते आणि मोठ्याने आवाज लावते. अच्छा. कोणाचं काय ऐकायचं नाही, काय नाही. आपलं तारक मंत्र दूध काढताना तेच, स्वयंपाक करताना तेच, सगळं करताना तेच दूध ऐकायचं. तुम्हीच काढता? हा, स्वतः मी काढते दूध ताई. वा, हम्म. म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे ताई तुमच्याकडनं. आणि तुम्ही एक खूप छान सांगितलं, त्या नवऱ्याच्या मागे धावण्यापेक्षा स्वामींच्या स्वामी मागे धावा. चरणला. मला फार आवडलं हे वाक्य तुमचं. कारण तर का त्याच्या पाठीमाग धावून आहे ना, मग आपल्याला वाटतं आपला नवरा नाही का बरं. वाईट मार्गाला चाललाय, पण ते स्वामीच आणणार त्याला सरळ मार्गाला. अगदी अगदी. आता मला तेच म्हणतात, हा, आता तेच मला म्हणतात का कोणी कोणाचं नसतं, खरंच बायको ती बायकोच असते. कोण म्हणतं असं? मिस्टर म्हणतात ना आता. हा, बघा, म्हणतात आता बायको. म्हणतात ना. हा, आता भरपूर जीव लावतात ताई. अरे वा, मग हा येतो एक दिवस आपला पण असतो. हा, आता भरपूर म्हणजे जीव भरपूर लावतात. आता मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण असे बाकीचे जळणारे असतात नाही का. हा, ते जाऊ दे, त्याचं काय. हा, मग आम्ही बरं. आता आमच्या गावात पण नवीन केंद्र झाले, 1 वर्ष झाले ना केंद्र झाले ना. हा 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 हा. मग आम्ही दोघं पण आरतीला जातो. सोमवारची आरती असते, आता उद्या जाणार बघा आरतीला. अरे पाच वा. 5 ते 6 वाजे, नाही 6 ते 7 वाजेपर्यंत असते. अच्छा. हा हा. मग तिथून आल्यावर गायांचे दूध बिध काढायचे, मग स्वयंपाक करायचा. मिस्टर पण करतात का ते शेतीचं काम? हॉटेल आहे छोटस. हा हा हा, तुम्ही बोलल्या. हा, ते तिकडे बरं. असतात. हा. शेती पण करतात. अरे वा. शेती पण करतात आणि ती पण करतात. आणि अरे. ज्यावेळेस तुम्हाला मी म्हणलं ना ते फाशी घेतलेले, त्यावेळेस पण मी स्वामींचा एवढा दावा करत होते, हा, त्यांच्या अक्षता कोणी फाशी घेतलेली ते एकदा परत सांगा ना ते. तेच मिस्टरांनी नव्हती घेतली का. हा. पहिल्या बरं. अनुभवात सांगितलेलं आहे मी ना. हो 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 हो. त्यांनीच घेतली होती. असं घरगुती झालतं ना, तुम्हाला म्हटलं ना मी. हो 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 हो. घरगुती झालं होतं, मग तेव्हा त्यांनी घेतली होती. मग तेव्हा हा मी इथून उचललं आणि त्यांना गाडीत टाकलं, तर मी वाटेने एवढं मोठमोठ्याने ना, हा. सगळी 2-3 माणसं गाडीत होती ना, ती माझ्याकडेच बघत होती. माणसाकडे बघण्यापेक्षा ही बाई किती देवाचं नाही का हे करते. मी फक्त म्हणलं स्वामी तुम्हीच आहे, कोणीच नाही वाचवायला, फक्त तुम्हीच काय करसान ते करसान, बरोबर बरोबर. बाकीचं कोणीच करणार नाही. खरंय आता खरंय. मी स्वामींची मूर्ती माझ्याकडे छोटीशी अशी याची नाही का, ती दादांच्या मठातूनच आणलेली आहे. हा हा. तर ती मी सोबत घेऊन गेले होते. हो. तर ती मी अशा हातात आहे ना, मला एक दिवस असं वाटायचं ती मूर्ती खाली पडल. अरे बापरे. हा काय हा. माहिती काय असं झालं काय माहित नाही. त्याच्या आधी मी 2 दिवस ठेवली वरती. हम्म. एक दिवस वरती होती, पण एक दिवशी ना मला असं वाटायचं का ती हम्म. मूर्ती खाली पडल, असं मला भास व्हायचा नाही का खाली हा पडल. मला असं वाटायचं खाली पडल्यावर काहीतरी वाईट होते का काय नाही का, असं हा वाटायचं हा का हा ताई. हा 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 हा. तर मी ती मूर्ती ना रात्रभर एवढी घट्ट दाबून धरली होती ना, माझ्या हाताला खड्डा पडला होता. बापरे. हातातून सोडलीच नाही मी. मला असं वाटायचं ती खाली पडल. बरोबर. हम्म. खरंच कमाल आहे ताई तुमची. इतकं म्हणजे मला इतके स्वामी आवडतात, खूप आवडतात. खूप छान ताई. मी हम्म. शेअर करते हा ताई. हो, सांगण्यासारखं भरपूर आहे. हा, सांगत पण जा. करत हम्म. त्यांना तुम्हाला जेव्हा वाटेल त्या फोन मी मिस कॉल बघून मग मी करत जाईल तुम्हाला. मग मी तुम्हाला एवढं सांगायचं मला होतं का हं. ताई, मग म्हणजे राग नका मानून घेऊ. का हा, मला नाही का असं समजा आता तुम्ही मी इकडून फोन करणार, तुम्ही हं. कामात असले समजा, तर म्हणसान बाई ही कशाला सारखं फोन करते नाही का, असं नाही म्हणजे. नाही नाही नाही, माझा फोन सायलेंट वर असतो ताई. हं. मी कधीही शाळेत तो फोन उचलत नाही. हं, हं, मी हं. घरी आल्यावरच बघते, कारण हं. कसं मला वेळच मिळत नाही शाळेमध्ये. तेवढं आहे. आणि ती एक ते दादांचा एक अनुभव ऐकला होता मी. हा केंद्रे दादा ना. हा, केंद्रे दादांचा. हा, केंद्रे दादांचं ते पण काहीतरी शेतीविषयी करतात ना. काय करताय? शेतीविषयी काहीतरी त्यांना भेटलेले ना, मी त्याचा असा अनुभवात ऐकलेले नाही का. अच्छा, काय मला आठवत नाही हा ताई. अं, मी त्यांच्याच अनुभव म्हणजे तुम्ही सांगताना, केंद्रे दादा तुम्हाला सांगताना मी ऐकलेले अनुभवामध्ये का ते शेतीविषयी त्यांना कसला तरी पुरस्कार भेटलेला आहे ना. हम्म, नाही आठवत हा ताई मला. हम्म.
मला एवढं तुम्हाला परफेक्ट सांगता येणार बरं का. मी, हा. 4-5 म्हणजे 15 दिवसापूर्वी तो अनुभव ऐकलेला आहे. अच्छा अच्छा, मला पाठवून द्या असेल तर. हा, मी शेअर हम्म. करते ताई. हम्म. श्री तेच स्वामी म्हणलं. समर्थ ताई. ते दादांचं तुम्ही त्या ग्रुपला मला हे करा. नाही, मला मेसेज करा व्हॉट्सअपवर कोणाकडनं पण. हम्म. लगेच मग तुम्हाला लिंक येईल, त्याच्यावर क्लिक करा. हा हा चालते. श्री स्वामी समर्थ ताई. हा श्री